विन्स्टन चर्चिल यांचे एक महत्त्वपूर्ण वाक्य आहे. त्यांनी म्हटले होते, वृत्ती ही एक छोटी गोष्ट आहे जी फार मोठा फरक करू शकते. काय आमची वृत्ती इतरांसाठी आशीर्वाद आहे? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण सर्व आवर्जून हा कार्यक्रम पाहता म्हणून सर्वांचे मनापासून आभार. प्रियांनो, जगामध्ये आपल्याला अनेक वृत्तींची माणसे आढळतात. वृत्ती म्हणजे वागण्याची पद्धत. काहींची वृत्ती अशी असते की उपदेशाचे डोस एकमेकांना सतत देत असतात, परंतु स्वतः मात्र त्यातील एकही गोष्ट करीत नाहीत. काहींची वृत्ती इतरांना दोष देणारी असते. काहींची वृत्ती लोभीपणाची असते. काहींची वृत्ती चिंता करणारी असते, तर काही मात्र खा प्या मजा करा या वृत्तीचे असतात. आजच्या अध्ययनात आपण अशाच काही वृत्तींचा अभ्यास करणार आहोत. येशूने याबाबत काय शिकवण दिली ते आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, 11व्या अध्यायाच्या काही वचनांना आम्ही मागच्या कार्यक्रमात वाचले होते, 33 पासून 36 वचनांना. आणि ह्या वचनांचं पूर्ण स्पष्टीकरण मी आपणाला देऊ शकले नाही, कारण वेळ पर्याप्त नव्हता. आता थोडक्यात मी ह्या वचनांचं स्पष्टीकरण आपणाला देणार आहे आणि नंतर 37 पासून शेवटल्या वचनावर आम्ही विचार करू. आज आम्ही 12वा अध्याय सुद्धा पाहणार आहोत. कुठलीही वस्तू पाहण्याकरिता 2 गोष्टींची आवश्यकता असते. ती वस्तू दिसण्यासाठी प्रकाश हवा असतो आणि ती वस्तू पाहण्यासाठी डोळे हवे असतात. आंधळ्या व्यक्तीसाठी प्रकाश निरर्थक आहे. माणूस जो पाहू शकतो, पण त्या ठिकाणी प्रकाश नाही, ती जागा अंधाराने भरलेली आहे, तर निरर्थक आहे. आणि जर माणूस आंधळा आहे आणि पर्याप्त प्रकाश आहे तरी काही उपयोग नाही. प्रकाश आणि डोळे दोन्ही महत्त्वाचे आहेत. ख्रिस्ताच्या उपस्थितीत सुद्धा लोक त्याला पाहू शकत नव्हते, हे आम्हाला ह्या वचनांवरून दिसतं. त्याच्याविषयी लोक अडखळत होते. ह्याचा अर्थ असा नव्हता की तो ह्या जगाचा प्रकाश नाही. ह्याचा अर्थ ते लोक आंधळे होते. 37 आणि 38 वचने सांगतात, तो बोलत आहे इतक्यात एका पुरुषाने त्याला आपल्याकडे भोजनास येण्याची विनंती केली. मग तो आत जाऊन भोजनास बसला. त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत असे पाहून पुरुषाला आश्चर्य वाटले. त्याने विधिव्रत शुद्धीकरणाला पूर्ण केले नाही. खरे पाहता पुरुषांसाठी तो एक धार्मिक विधी होता. 39 आणि 40 वचने, परंतु प्रभूने त्याला म्हटले, तुम्ही पुरुषी ताट वाटी बाहेरून स्वच्छ करिता, पण तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा ह्यांनी भरलेला आहे. अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बहिर्भाग केला त्याने अंतर्भागही केला नाही काय? श्रोत्यांनो, धर्म हा बाहेरच्या गोष्टी नाही, परंतु हृदयाशी संबंधित आहे. हे एक महान तत्व आहे जे आम्हाला समजून घ्यायचे आहे. 41 आणि 42 वचने पहा काय सांगतात, तर जे आत आहे त्याचा दान धर्म करा, म्हणजे पहा सर्व तुम्हा शुद्ध आहे. परंतु तुम्हा पुरुषांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही पुदिना, सताप व प्रत्येक भाजी ह्यांचा दशांश देता, पण न्याय व देवाची प्रीती ह्याकडे दुर्लक्ष करिता. ह्या गोष्टी करावयाच्या होत्या व त्या सोडावयाच्या नव्हत्या. त्यांच्या दृष्टीने जे महत्त्वाचे होते ते खोटे होते. तो त्यांना असे नाही म्हणत की दशमांश देणे चुकीचे आहे. श्रोत्यांनो, तुमच्या जवळील द्रव्य दिल्याने तुम्ही ख्रिस्ती होऊ शकत नाही. तरी सुद्धा आपण जर ख्रिस्तावर प्रेम करता तर आपण आपले द्रव्य त्याला अवश्य द्याल. परंतु फक्त द्रव्य दिल्याने कोणी ख्रिस्ती होत नाही आणि कोणी देवाला संतोषवू शकत नाही. 43 आणि 44 वचने सांगतात, तुम्हा पुरुषांची केवढी दुर्दशा होणार, कारण सभास्थानात श्रेष्ठ आसने व बाजारात नमस्कार घेणे तुम्हास आवडते. तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही न दिसणाऱ्या कब्रांसारखे आहात. त्यांच्यावरून माणसे न समजता चालतात. दुसऱ्या शब्दात, ते इच्छित परिणाम घडून आणण्यात चांगले नव्हते, हेच प्रभू येशू त्यांना सांगत आहे. 45 वचन,
तेव्हा शास्त्र्यांपैकी कोणा एकाने त्याला म्हटले, गुरुजी, तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करीता. परुषी सर्व बाहेरच्या गोष्टींमध्ये गुंतलेले होते. शास्त्र्यांचे पाप अप्रामाणिकपणा होते. ते नियमशास्त्रात अधिक भर घालून त्याला अधिक किचकट बनवत होते व स्वतःच त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करीत नव्हते, परंतु लोकांवर ते त्यांनी पूर्णपणे पाळावे म्हणून जबरदस्ती करीत होते. 46 ते 52 वचने तो म्हणाला, तुम्हा शास्त्रांची ही केवढी दुर्दशा होणार, कारण वहावयास अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोट देखील त्या ओझ्यास लावित नाही. तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही संदेष्टांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जीवे मारले. तुम्ही साक्षीदार आहात व आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यास जीवे मारले व तुम्ही त्यांची थडगी बांधता. ह्या कारणास्तव देवाच्या ज्ञानानेही म्हटले, मी त्यांच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यातील कित्येकास ते जीवे मारतील व कित्येकास छळतील. ह्यासाठी की जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्टांचे रक्त म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान ह्यांच्यामध्ये ज्या चखऱ्याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पडले त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जावा. होय, मी तुम्हाला सांगतो, त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जाईलच. तुम्हा शास्त्रांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला. तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे आत जात होते त्यास तुम्ही प्रतिबंध केला. ह्या धार्मिक पुढाऱ्यांनी तेच स्थान मिळवले होते जे आज मंडळातील पुढाऱ्यांनी घेतलेले आहे. लोक सत्याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे म्हणून त्यांच्याकडे दृष्टी लावून बसतात, परंतु त्यांनी बहुतेक गोष्टींवर अधिक जोर दिला. खरं पाहता आत्मिक बाबींसंबंधी त्यांचा उपयोग व्हायला हवा होता, त्याला मात्र त्यांनी लक्षात घेतले नाही. ते स्वतः पवित्र शास्त्रातील वचनांप्रमाणे जीवन जगत नव्हते आणि आज सुद्धा आम्हाला तसंच दिसतं. आज जे स्वतःला विश्वासणारे समजतात ते लोक ख्रिस्ताच्या कार्यात मोठी बाधा बनलेले आहेत. श्रोत्यांनो, ह्या वचनाच्या प्रकाशात आम्हाला स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करायचे आहे. 53 आणि 54 वचने, तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री व पुरुषी त्याच्या अंगावर त्वेषाने येऊन त्याने पुष्कळशा गोष्टींविषयी बोलावे म्हणून त्याला डिवचू लागले आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरावे म्हणून ते टपून राहिले. ह्यावरून आम्हाला दिसतं श्रोत्यानो की कशा प्रकारे प्रत्येक शब्दाला ते तोलून पाहत होते आणि कशा प्रकारे त्याच्या विरुद्धात ते जात होते. आता आपण 12व्या अध्यायाकडे वळूया. या अध्यायात पुरुषांच्या खमीराविषयी इशारा, श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दृष्टांत, लग्नाहून परतण्याचा दृष्टांत, ख्रिस्ताच्या येण्यासंबंधाने चाकराची परीक्षा, येशू सांगतो की तो मानवांना अलग करणार आहे, ह्या सर्व गोष्टी अभ्यासणार आहोत. 12व्या अध्यायातसुद्धा येशूची विलक्षण सेवा आम्हाला वाचायला मिळते. लूक काही नवीन गोष्टींची भर घालतो ज्यावर मी भर देणार आहे. पहिलं वचन वाचूया. इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकास तुडवू लागले. तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, तुम्ही आपणास पुरुषांच्या खमीराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा. ह्याच काळात श्रोत्यांनो ख्रिस्ताची सेवा उच्च कोटीला पोहोचली. मोठा जनसमुदाय ख्रिस्ताच्या मागे चालू लागला. आम्ही आताच वाचलं की कशा प्रकारे हजारो लोकांची गर्दी त्याच्या भोवती जमली. इतकी गर्दी होती की ते एकमेकास तुडवू लागलेत. ह्याच वेळी येशूने अनेक चमत्कार केलेत. हजारो आंधळ्यांचे डोळे त्याने उघडले, लंगडे लोक चालायला लागलेत, बहिरे ऐकू लागले, मुके बोलू लागलेत. त्याने हजारो लोकांना बरे केले. ह्या ठिकाणी त्याने पुरुषांच्या खमीराविषयी त्यांना सावध केले. बरेच लोक ज्याप्रमाणे विचार करतात की खमीर शुभवर्तमानाला दर्शविते, मग प्रभू येशूने पुरुषांच्या खमीराविषयी आपल्या शिष्यांना सावध का केले हा प्रश्न पडतो. श्रोत्यांनो, खमीर दुष्टाला दर्शविते. पुरुषांचे खमीर ढोंगेपणा होते. आज सुद्धा अशा खमीराविषयी बरेच काही आम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळते. 2:5 वचने वाचूया. जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोलला ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही आतल्या कोठड्यात कानात सांगितले ते धाब्यावर गाजविले जाईल. माझ्या मित्रांनो, मी तुम्हा सांगतो, जे शरीराचा वध करीतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करिता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हा सुचवून ठेवितो. वध केल्यावर नरकात टाकावयाचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा.
हो, मी तुम्हाला सांगतो, त्याचीच भीती बाळगा. ह्याच तत्वावर मी व अनेक अभ्यासक विश्वास करतात. मार्टिन लुथरने म्हटले, परमेश्वराचे भय बाळगा तर आपणाला दुसऱ्या कोणाचेही भय वाटणार नाही. जेव्हा श्री कॉमवेल ह्यांना त्यांच्या साहसाचे आणि निर्भयतेचे कारण विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की हे त्यांनी शिकवून घेतले आहे की जर परमेश्वराचे भय बाळगले तर माणसाचे भय बाळगण्याची गरज नाही. अगदी हेच आमचा प्रभू ह्या भागात सांगत आहे. 6 ते 9 वचने पहा. 6 पासून 9 वचने. 5 चिमण्या 2 दमड्यास विकतात की नाही, तरी त्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिवू नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात. मी तुम्हाला सांगतो, जो कोणी मला मनुष्यासमोर पत्करतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील. परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतासमोर नाकारला जाईल. लोकांच्या समोर ह्या धार्मिक पुढाऱ्यांना ख्रिस्ताने दाटले, ज्यामुळे त्यांचा सर्व क्रोध त्याच्याच माथी येणार होता व त्याच्या शिष्यांना सुद्धा तशाच प्रकारची वागणूक त्यानंतर मिळणार होती. प्रभू येशू त्यांना परमेश्वर त्यांची काळजी घेईल हे धीराचे व आश्वासनाचे शब्द सांगत आहे. ज्याला सर्वांची काळजी आहे त्याला जे लोक त्याच्या वचनाचा प्रचार करतात त्यांची सुद्धा काळजी आहे. नंतर 10वं वचन सांगतं, आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल, परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करीतो त्याला त्याची क्षमा होणार नाही.
जाऊ देऊ दूरी, एवढी भिका घाली, वाट पाहते मी दारी. शेवटी प्रभू राया, बिलगले तुझिया पाया. गेले माझे आजवरी जन्म वाया. शेवटी प्रभू राया, बिलगले तुझिया पाया. गेले माझे आजवरी जन्म. श्रोत्यानो, जो आपल्या मुखाने दुर्भाषण करतो त्याद्वारे तो दोषी ठरत नाही, परंतु त्याच्या वागणुकीद्वारे, त्याच्या आंतरविचारांद्वारे तो दोषी ठरतो. पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण म्हणजे अंतकरणात व जीवनात त्याच्या दोष दाखविण्याच्या कार्याला रोखणे. जोपर्यंत ती व्यक्ती हे रोखण्याचे कार्य थांबवित नाही, तोपर्यंत त्याची ही स्थायी दशा राहते. 11 आणि 12 वचने पहा. जेव्हा तुम्हा सभा, सरकार व अधिकारी ह्यांच्या समोर नेतील, तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे ह्याविषयी काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हा शिकविल. उपदेशकाने, संदेशाची किंवा शब्दात शाळेत शिकविणाऱ्यांनी वचनाची तयारी करू नये, पाठाची तयारी करू नये. ह्यासाठी हे वचन बहाणा नाही, परंतु त्याच्या स्वतःच्या लोकांसाठी हे एक आश्वासन होते की जेव्हा ते प्रामाणिकपणाने त्याची साक्ष देतील, तेव्हा जो पवित्र आत्मा तो पाठविणार आहे तो त्यांना साहस आणि बुद्धी पुरवेल. आणि ह्याविषयीची बरीच उदाहरणे आम्हाला प्रेषितांची कृत्ये ह्यामध्ये सापडतात. 13 आणि 14. लोक समुदायातील कोणा एकाने त्याला म्हटले, गुरुजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा. तो त्याला म्हणाला, गृहस्था, मला तुम्हावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमिले? अशा प्रकारच्या खटल्यात न्यायाधीश बनण्याकरिता प्रभू येशूने साफ नकार दिला. जे लोक सल्ला देण्याचे काम करतात त्यांना ह्यामधून शिकायचे आहे की त्यांनी त्वरित निर्णय घेऊन लोकांना सांगू नये की त्यांनी काय करावे किंवा काय करू नये. प्रभू येशूने न्यायाधीश बनण्यास मना केले. अर्थातच श्रोत्यानो, जेव्हा येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर पहिल्यांदा आला तेव्हा तो न्याय करण्यास नाही, परंतु तारण्याकरिता आला, लोकांना पापांपासून सोडविण्याकरिता आला. दुसऱ्यांदा जेव्हा तो परत येईल तेव्हा तो न्याय करण्याकरिता येईल. पित्याने न्यायाचे संपूर्ण कार्य प्रभू येशूच्या अर्थात त्याच्या पुत्राच्या हाती सोपवले आहे. योहान कृष्णवर्तमान 5 अध्याय आणि 22 वचन. योहान कृष्णवर्तमान 5 अध्याय 22 वचन. पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे. ह्या घटनेवरून आमच्या प्रभूने हे विधान केले व नंतर धनी मूर्ख मनुष्याचा दृष्टांत सांगितला. 15 वचन वाचूया. आणखी त्याने त्यांना म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. श्रोत्यानो, आजच्या काळात जेव्हा शरीर सुखाला, भौतिक गोष्टींना अधिक महत्त्व देऊन आत्मिक गोष्टींना कमी लेखल्या जाते, तेव्हा हे वचन अनेक ख्रिस्ती लोकांकरिता फार चांगले आहे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या होऊन आमचा अधिक वेळ ह्यातच जातो. लोभ ह्या समयाचे अधिक उठून दिसणारे एक पाप आहे. हे पाप असे आहे श्रोत्यानो, जे करताना दुसरे आपणाला पाहू शकत नाहीत व अनेकदा आपण ते पाप करीत आहे हे आम्हाला सुद्धा कळत नाही. असिसी येथील सेंट फ्रान्सिस एकदा म्हणाले, आतापर्यंत अनेक लोकांनी माझ्याजवळ येऊन ऐकिवात असणाऱ्या, माहिती असणाऱ्या सर्व पापांची कबुली दिली, फक्त लोभीपणा सोडून. आता प्रभू येशू ख्रिस्त श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दृष्टांत सांगत आहे. 16 आणि 17 वचने. त्याने त्यास एक दाखला सांगितला. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवावयास मला जागा नाही. ह्यात मी ह्या शब्दाकडे लक्ष द्या. मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवावयास मला जागा नाही. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की तो स्वतःच्या बाबतीत अधिक काळजीत होता. त्याला स्वतःची अधिक चिंता होती. 18 ते 21 वचने वाचूया.
मग त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे. विसावा घे, खा, पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. ह्या माणसाने ह्या पृथ्वीवर सर्व संपत्ती साठवली, परंतु स्वर्गात काहीच नाही. आमच्या प्रभूने ह्या माणसाला मूर्ख म्हटले. पण तो कसा माणूस होता हे लक्षात घ्या. त्याच्या बाहेरील गोष्टी जर आम्ही पाहिल्या तर तो एक चांगला गृहस्थ आहे आणि तो कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे हे आमच्या लक्षात येईल. तो एक चांगला शेजारी होता, आपल्या कुटुंबासाठी चांगला होता, त्याला कुटुंबाची काळजी होती. तो दुष्ट किंवा अपराधी नव्हता. सर्व गोष्टीत जरी तो चांगला दिसत असला तरी सुद्धा प्रभू येशू त्याला मूर्ख म्हणतो. का? कारण ह्या व्यक्तीने आपले सर्व विचार स्वतःवर केंद्रित केले. तो लोभी होता. श्रोत्यानो, आज सुद्धा अनेक लोक अशाच प्रकारे जगतात. हा दाखला, हा दृष्टांत देवाच्या वचनातला सगळ्यात बोसणारा असा दृष्टांत आहे. आजच्या जगाचे तत्वज्ञान सांगते, खा, प्या, मजा करा, उद्या मरायचेच आहे. आमच्या प्रभूने म्हटले, हीच समस्या आहे. हेच मानवाला मूर्ख बनवते. जर आपण हेच जीवन सर्व काही आहे असे समजून फक्त स्वतःकरिता जर जगता आणि हे समजता की ह्या जीवनानंतर काहीच नाही, तर आपण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून मूर्ख आहात. 22 ते 24 वचने. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपण काय खावे अशी आपल्या जीवाची अथवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराची चिंता करीत बसू नका. कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे. कावळ्यांचा विचार करा. ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत, त्यास कणगी नाही व कोठारही नाही, तरी देव त्यांचे पोषण करीतो. पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात. अर्थातच श्रोत्यानो, वस्तूंचा साठा करणे चुकीचे नाही. ह्या धनी मनुष्याची समस्या त्याचा लोभीपणा होता. तो अधिक आणि अधिक मिळवू पाहत होता. हा ईश्वररहित भांडवलशाहीवर असलेला एक शाप आहे. शेवटल्या दिवसात श्रीमंतांवर येणाऱ्या न्यायाविषयी आपण कधी लक्षात घेतले आहे काय? याकोबाचे पत्र 5 अध्याय आणि 1 वचनात तो म्हणतो, अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हाला होणार आहेत त्याविषयी रडून अकांत करा. धनाढ्यता शाप बनली आहे. आम्हाला आमची सेवा पैशावर नाही, परंतु देवावर अवलंबून राहून करायची आहे. 26 आणि 27 वचने वाचूया. म्हणून अति लहान गोष्ट देखील जर तुमच्याने होत नाही, तर इतर गोष्टींविषयी का चिंता करीत बसता? फुले कशी वाढतात ह्याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत, तरी मी तुम्हा सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखाही सजला नव्हता. हे परमेश्वराने निसर्गातील फळझाडे, फुले, पक्षी ह्यांना किती सुंदर रचले आहे ह्याविषयी आम्हाला सांगते. आम्ही या शरीराला सुंदर बनविण्यासाठी काय काय वापरतो, किती प्रकारचे प्रयत्न करतो. कपड्यांनी ह्या शरीराला अधिक सुशोभित करण्याचा प्रयत्न करतो, तरीसुद्धा निसर्गातील फुलांच्या सुंदरतेशी आमच्या शरीराच्या सुंदरतेची तुलना होऊ शकत नाही. श्रोत्यानो, आम्हातील प्रत्येकाला देवावर अधिक विसंबून राहणे शिकायचे आहे. 28 वचन. जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो अल्पविश्वासी जन हो, तो तुम्हाला किती विशेष करून पोशाख घालेल. असं नका समजू श्रोत्यानो की ह्याद्वारे परमेश्वर आळशीपणाला उत्तेजन देत आहे. पक्षी गोदाम बांधू शकत नाहीत, फुले विणू शकत नाहीत, परंतु मानव सर्व काही करू शकतो. परमेश्वराची इच्छा आहे की जे कौशल्य त्याने मानवाला दिले आहे त्याचा उपयोग मानवाने करावा, परंतु हेच जीवन आहे असे समजून त्यांचा उपयोग करू नये, स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करू नये. 29 ते 31 वचने वाचूया. तसेच काय खावे किंवा काय प्यावे ह्याच्या मागे लागू नका, अथवा मनात अस्वस्थ राहू नका,
कारण जगातील राष्ट्रे ह्या सर्व गोष्टी मिळविण्याची धडपड करीतात, परंतु तुम्हास त्यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे. तर तुम्ही त्याचे राज्य मिळविण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हास मिळतील. आमचे जग अर्थव्यवस्थेत गुंतलेले आहे. श्रोत्यानो, सर्व लोक हे विसरत आहेत की स्वर्गात परमेश्वर आहे व प्रत्येक मानवाजवळ एक अनंत आत्मा आहे. 32-34 वचने सांगतात, हे लहान कळपा भिवू नको, कारण तुम्हास ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा. तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपणासाठी करून ठेवा. तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही, कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. श्रोत्यानो, आम्हातील प्रत्येकाला एक दिवस परमेश्वरासमोर उभे राहायचे आहे. आम्ही जे काही ह्या पृथ्वीवर करीत आहोत, आम्ही जे काही ह्या जीवनात करू, ते सर्व एक दिवस उघड होणार आहे. म्हणून आजच आपल्या आत्मिक जीवनाविषयी विचार करा. लक्षात ठेवा की ह्या जगात आपणाजवळ जी काही संपत्ती आहे ती आपणासोबत स्वर्गात जाणार नाही. आपण खाली हाताने आलात, खाली हातानेच आपणाला वापस जावे लागणार आहे. म्हणून अशी संपत्ती साठवा जी अनंत काळ टिकू शकेल. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आम्ही चांगल्या वृत्तीचे असावे अशी ख्रिस्ताची इच्छा आहे. जे काही आमच्यामध्ये आहे त्याचा उपयोग आम्ही इतरांसाठी केला पाहिजे. आम्ही माणसे तोडणारी नव्हे तर जोडणारी व्हावेत. प्रत्येक गोष्टींचा हिशोब आम्हाला द्यायचा आहे. ख्रिस्ताने म्हटले आहे की देवाचं राज्य मिळवण्यास झटा. आज आमची वृत्ती कोणती आहे? काय आम्ही इतरांसाठी आशीर्वाद आहोत? आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभूजी, पुन्हा एक वार आम्हाला या पद्धतीनं अध्ययन करण्याची संधी तू आम्हाला दिलीस. प्रभूजी, तू आज आमच्या मनोवृत्तीबद्दल शिकवलेलं आहेस. आमची वृत्ती कशी असावी, होय बापा. आणि म्हणूनच बापा, आज आम्ही आमच्या स्वतःचं परीक्षण करत असताना आम्ही तुझ्या चरणापाशी येतो आणि तुला विनंती करतो बापा की आमच्या मनोवृत्तीमध्ये बदल होऊ दे. आणि प्रभूजी, जी चित्तवृत्ती प्रभू येशूची होती त्याचप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये वागावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आमच्यामधला सर्व अशक्तपणा तू काढून टाक आणि प्रभूजी, तुझ्यामध्ये आम्हाला सबल कर की जेणेकरून योग्य वृत्ती धारण करणारे आम्ही तुझी आवडती लेकरं बनू शकू. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणा आणि योग्य फळ देण्यास सदैव सिद्ध असा. प्रभू तुम्हा बरोबर असो.